एक महत्त्वाची बातमी, काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज, बुडत्या बोटीमध्ये कुणी पाय ठेवणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेत। पवारांच्या एनसीपीच्या विलीनीकरणाच्या चर्चेवरती फडणवीसांनी हे विधान केलं। बोटीत जर कोणी पाय ठेवला तर भाजपला अधिकची पॉलिटिकल स्पेस मिळेल असंही फडणवीस म्हणाले। या विलीनीकरणाबद्दल बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना अशा पद्धतीनं जो काँग्रेसचाही नाही, जो राष्ट्रवादीचाही नाही, तो व्यक्ती बोलतो आणि मग तुम्ही सगळे विलीनीकरणावर चर्चा सुरू करता। पण हरकत नाही, पहिल्यांदा तर मी सांगतो की हे जे काही पक्ष तुम्हाला दिसतायत, या पक्षांचे नेते एवढे हुशार आहेत की बुडत्या बोटीमध्ये कोणी पाय ठेवणार नाही। काँग्रेस हे बुडतं जहाज आहे, त्यामुळे त्या बुडत्या जहाजामध्ये पाय ठेवतील अशी मला शक्यता वाटत नाही। जेवढं विरोधी पक्षाचं टेन्शन होईल तेवढी अतिरिक्त राजकीय स्पेस ही भारतीय जनता पक्षाला प्राप्त होणार आहे। त्यामुळे आमचं याच्यावर कुठली आमची प्रतिक्रिया नाही, आम्ही फक्त बघतो, वेट अँड वॉच।